हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी तुम्हाला चिकनची रेसिपी सांगणार आहे. सुक्कं चिकन कसं बनवायचं. तर माझ्या ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. मी तुम्हाला सांगते कसं बनवायचं आणि कसं नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, मी कांदा पहिला फ्राय करून घेतला आणि मग टोमॅटो टाकला आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचा खिस टाकला. इथं मी बनवून घेतलेला आहे खोबऱ्याचा खिस, आणि चिकन पण आहे इथं मी धुवून घेतलेलं. आणि अद्रक लसूणची पेस्ट आता मी टाकणार आहे, कारण की आमच्या पप्पाला नाही आवडत कांदा टमाटा करायला. त्याच्यामुळे मी त्याला चांगलं मॅश करून घेते. असं बारीक एकदम असं चम्मच मॅश करून घ्यायचं, की अख्खं नाही राहिलं पाहिजे. आणि मॅश झाल्यावरची अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. 2 पॅकेट टाकून घेते मी. ही अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली भाजून घ्यायची, त्याचा वास नाही राहिला पाहिजे. त्याच्यामुळे चांगली फ्राय करून घेणार आहे. चांगला थोडा वेळ टाकून ठेवणार आहे, म्हणजे ते चांगलं शिजन आणि अजून त्याला मॅश करून घ्यायचं. तोपर्यंत मी कोथिंबीर टाकून घेते. म्हणजे वरतून गार्निश करायला चिकन लावून तिथं वरतून टाकायचं कोथिंबीर. आता मी मसाला टाकते. मिरची पावडर 2 चम्मच टाकते, हळद अर्धा चम्मच, आणि हा अंबारी मसाला 2 चम्मच टाकते. अंबारी मसाल्याला जास्त करून टेस्ट टाकते, म्हणून हा अंबारी मसाला यूज करते. आणि ही मी अख्खी पुडी टाकणार आहे. ह्याला पण सगळ्यात जास्त टेस्ट आहे. तुम्हाला जर सुक्कं चिकन वगैरे बनवायचं असेल ना, तर हा मसाला वापरायचा, त्याला टेस्ट आहे. म्हणजे तुमचं चिकन एकदम भारी झणझणीत होतं. आमच्या पप्पाला आज सुक्कं चिकन खायचं होतं. काल तर तुम्ही माझी दालची रेसिपी पाहिलीच असेल, तर आज मी सुक्कं चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर आता मी चिकन टाकून घेते. मसाला चांगला असा फ्राय झालेला आहे. आणि चिकन शिजवून वगैरे घेत नाही, डायरेक्ट कच्चंच असं टाकून घेते. म्हणजे ते चिकनची फ्लेवर येते पूर्ण. असा कच्चं चिकन टाकल्यानं पूर्ण फ्लेवर येतो आणि लवकर शिजतं. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, म्हणजे चिकन लवकर शिजतं. 10 मिनिटं लेट होतं चिकन शिजायला. मला ते आळी वगैरे थोडी शिजवतात ना चिकन, ते मला नाही आवडते. डायरेक्ट मला असं फोडून दिलेलं चिकन आवडतं. तुम्हाला दाखवते मी. इथे बघा, तुम्ही बघू शकता मी त्याच्यामध्ये पाणी बिलकुल पण नाही टाकलं, आणि मी असं झाकण ठेवणार आहे. आणि पाणी सुटल्यावरती मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला खोलून दाखवते की चिकनला पाणी कसं सुटलं आहे. इथं तुम्ही बघू शकता, मी त्याला हलवलं नाही, काहीच नाही. कोथिंबीरवरती तशीच आहे. तुम्ही बघू शकता चिकनला किती पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामुळे चिकनमध्ये पाणी टाकायचं बिलकुल पण. इथं तुम्ही बघू शकता मी सुक्कं केलेलं आहे. आता मी अंशच्या पप्पाला आणि अंशला वाढते. मी अंशसाठी पण प्लेटिंग केलेली आहे. आता त्याला पण जाऊन देते. संध्याकाळच्या वेळेला खायला कुणाला आवडतं रात्रीचं 1-2 वाजता, तर आम्हाला खूप आवडतं. तर अंशच्या पप्पांनी बॉबी आणलेली आहे, अजून चिप्स आणलेले आहेत अंशला पण खायला, आणि त्यांना पण लागतं आणि मला पण लागतं रात्रीचं खायला. आणि चिली मिली आणलेली आहे, अजून केळाचे चिप्स आणलेले आहेत, अजून काय अजून आणलेलं आहे हे पालकचे फ्राय आहे. म्हणजे अंश पण इथं थांबलेला आहे बघत काय काय आणलेलं आहे खायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग, चिकनची रेसिपी आणि हा खाऊन दाखवला तो. आणि अंश पण इथंच थांबलेला आहे मी ब्लॉग काढते. तर कसा वाटला ब्लॉग हा मला नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.